अलिमगड आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जरीमरी अलिमगडच्या विरुद्ध जनुमान वाहुली असे लढत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. नाही, लवकर लावून घ्या. अगोदरच तुमचा सामना अलिमगड बघा तिसरा होता, परंतु आता तुमच्यासाठी ऍडजस्टमेंट केली, चौथा सामना आपण करतोय. तरीही जर आपण वेळ घेत असाल तर मग क्षमा नाही, कारण आयोजकांना वेळ फार महत्वाची आहे. 11 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तुमच्याकडे प्लेयर्स कमी होते, बॅटिंग घेऊ शकला असता, टॉसही जिंकला होता, निर्णय तुमच्या बाजूने होता. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. आता क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सेट करण्यात आलेल्या. फर्स्ट ओव्हर अलिमगड एक्सप्रेस. हिमांशु पाटील बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला बॅटर रोहित आणि नॉन स्ट्राईकला रोहित आहे. प्रज्वल आणि रोहित ही जोडबोली तुम्ही मैदानामध्ये पाहताय जनुमान वाहुली संघाकडनं. मोस्ट ऑफ वाहुली संघाचा आपण विचार केला, पीटीसी पडगा टेनिस क्रिकेटमध्ये हा संघ खेळत असतो आणि अलिमगड संघ आपण पाहतो की भिवंडीच्या जीसीएफ फॉर्मॅटमधून आपण खेळताना पाहतो. पहिलाच बॉल प्रज्वल समोर आडव्या बॅटनं उडवल्या बॉलला. मिडॉनचा फिल्डर मागे आला, पाटमोरे धावत होता आणि काय झेल पकडली आहे. फलंदाज बाद.
पहिल्याच बॉलवर या ठिकाणी हिमांशू सफलता मिळवून देत असताना खेळाडू प्रज्वल यावेळेला बाद झाला. नवीन फलंदाज एंटर होतोय. गौरव मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. डीप मधून फिल्डर येतात बॉलवर. मिळेल फक्त सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावफलकाला सुरुवात. धावांचा श्री गणेश आपण यावेळेला पाहतोय. बॅटर ऑफ द मार्क गौरव विथ अ सिंगल आणि टीम धावांची सुरुवात करत असताना जॉनमान वाहुली. रोहित समोर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. डाऊन दी बॉल. पुन्हा फिल्डर आला. आणखी एक झेल त्यानं पकडली. वन मोर विकेट डाऊन. धावसंख्या 1 असताना 2 गडी बाद. रोहित देखील यावेळेला बाद झालाय. दोन्ही बॅटर आपण पाहतोय भोपलाईन न फोडता बॅटर थोडं फास्ट आहे. बॅटर लगातार आपण पाहतोय की विकेट्स या ठिकाणी जात आहेत आणि धावसंख्या 1 असताना 2 गडी बाद झालेले आहेत. प्रांजल चौथ्या क्रमांकाचा खेळाडू. या वेळेला हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रांजलचा. चांगली गोलंदाजी करतोय. नाव रूपाला नाव लौकिकाला साजेसा खेळ. आलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील या वेळेला करत असताना जेवढं मोठं नाव तेवढं मोठं काम या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पेसर विकेट टू विकेट. गुड बॉलिंग. सरळ विकेटच्या वर निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. आणखी एक डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः बांधून ठेवल्या बॅटर्सना. एकाही वेळेला डोकं वर करू दिलं नाहीये. बॅकलिफ्टला वर करू दिलं नाहीये आणि स्कोर आपण पाहतोय थांबलेला आहे 1 या आकड्यावरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. राऊंड दिले. क्लीन बोल्ड. दांडी गुल. विकेटचं पतन. 3 फलंदाजांना बाद केलं. 1 ओव्हर संपली. हिमांशूचा स्पेल आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 1 धाव. 3 गडी बाद. जय हनुमान वाहुली बॅकफुटला. न्यू बॅटर प्रणित मैदानामध्ये एंटर. गोलंदाजी करण्यासाठी आर्यन बॉलिंग मार्कवर.
धावांचा वेग वाढवावा लागेल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑफ कटर होता. ऑफ कलर मात्र नक्कीच दिसून आला. बॅटर सुद्धा एकच धाव या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू मध्ये धावत असताना आर्यननं केला. प्रणितवर आता खरं तर विश्वास आहे कॅप्टनचा, गावकऱ्यांचा, पाटीराख यांचा. नेहमीच तो चांगला डाव खेळताना आपण त्याला बघितलेला, परंतु आता ह्या कठीण परिस्थितीमधून प्रणित पुन्हा एकदा संघाला उभारी देणार का? नवी दिशा, नवा मार्ग जय हनुमान वाहुली क्रिकेट संघाला प्रणित देणार का? त्याच्यामध्ये ही क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका. एक्सा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन मिळेल. फक्त सिंगल आणि सिंगल आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. याचं कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय की टॉप ऑर्डर पूर्णपणे घसरत असताना घसरगुंडी झाली. पुन्हा आपण पाहतोय जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क दिसत नाहीये बॅटर गौरवचा, परंतु गौरव एकमात्र खेळाडू ज्यानं 3 बॉलमध्ये 3 धावा केलेत, हे देखील विसरून चालणार नाही. एका बाजूने विकेट जात आहेत आणि एका बाजूने धावा रन्स चालू ठेवणं गरजेचं असतं आणि ह्या परिस्थितीमध्ये गौरवनं 100चा स्ट्राईक रेट दाखवला सध्या तरी. प्रणित समोर बॉटम हँडचा चांगला वापर, लॉंग ऑन, सीमारेषेच्या दिशेनं बॉल, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. हिमांशू त्या ठिकाणी सज्ज होता आणि भरपूर रन सेव्ह केलेत आपल्या संघासाठी. 2 धावा पडून पूर्ण केल्या. स्कोर मोज विथ द डबल. टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 6 धावा. हर्ष गायकर, बर्फानी बाबा टेमगरचं एक नामवंत क्रिकेटर आणि आज ॲज अ स्कोरर आपल्यासोबत. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून, इथे मात्र नाही थांबणार बॉल, सरळ निघून जातो लॉंग ऑफच्या बाहेर. क्लासिकल षटकार, ही ओळख आहे प्रणितची. दोन्ही स्ट्रोक आपण बघितले या अगोदर. फॉलो थ्रू किती सुंदर होता. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, तिथे यश आलं नाही, परंतु या वेळेला मिड ऑफ वर आहे ते बघितलं आणि सरळ लॉंग ऑफच्या बाहेर हा षटकार प्रणितच्या बॅटमधून बघायला मिळाला. या 6 धावांनी संघाचा धावफलक तुम्ही पाहताय धावफलकावरती जाऊन पोहोचतोय 12 ह्या आकड्यावर. 12 रन्स ऑन अ बोट. पुन्हा आर्यन समोर, बॉलर बॅक there, what a catch, excellent taken. फॉलो थ्रू मध्ये अशा कॅचेस पकडणं कठीण असतं. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. किती वेगानं बॉल आला होता आणि काय कॉन्सन्ट्रेशन होतं गोलंदाजाचं. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडण्यात आली आणि अखेर प्रणित सुद्धा यावेळेला होतोय बाद. धक्का लागतोय. जय हनुमान वाहुली संघाला 4था. दामणगावचे प्रशांत भोईर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण करतोय. धन्यवाद प्रशांत भोईर, आपण आलात. आपण मंचावरती विराजमान व्हावं. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पडून पूर्ण केल्या जातात. स्कोर मोज अप विथ द डबल. टीमची टोटल तुम्ही पाहतात स्कोर कार्ड वरती 14 धावा. गौरवच्या बॅटमधून या 2 धावा पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर आकाश मैदानामध्ये एंटर झाला, टीमचा कॅप्टन. अंतिम षटक अमित गोलंदाजी करतोय. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा लागली. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथे वेळ होती फलंदाजांकडे 1 धाव पूर्ण करण्याची. एका धाव्याने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 15 रन्स ऑन अ बोट. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय. यावेळेला फुल टॉस बॉल आकाशनं आकाशामध्ये बॉल पाठवलाय, परंतु मिड विकेटला
फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. झेल पकडले प्रणयनं, फलंदाज बाद. विकेट या ठिकाणी मिळाले. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. अमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला चांगला पंच पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवण्यात आला आणि वेळ होती फलंदाजांकडे. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे सरकले. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 16 धावा. दरम्यान तुम्ही पाहतायत आमचे मित्र नवनीत राऊत झून अंदुरकी यांचं आगमन झालेलं. आपलं स्वागत आहे. धर्मवीर झून अंदुरकी संघाचे धडाडीचे फलंदाज. हो, यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय की जागेवरूनच हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक धाव इथे पूर्ण करण्यात आले. स्कोर मोज अप विथ सिंगल टीमची टोटल 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन अ बोट. 4 फलंदाज आतापर्यंत शून्यावर बाद झालेत. पुढचा सामना दोन्ही कॅप्टन आई एकविरा नानकर कोलीवाडा विरुद्ध वैदी 11 धामणगाव. धामणगाव विरुद्ध आई एकविरा नानकर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल भिरकावून दिल्या बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आणि 24 धावांचं लक्ष्य आता सेट करण्यात आलंय अलीमगढ संघासमोर. व या पुढील सामन्याचा टॉस येथे केला जाणार आहे. वैदे 11 धामणगाव विरुद्ध एकविरा नानकर. बोथ द कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. आलेत का दोन्ही कॅप्टन? नानकर कॅप्टन आलेले आहेत, परंतु धामणगावचे कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आलेत का? इट्स ओके. वेलकम बोथ द कॅप्टन. टॉस आपण या ठिकाणी करतोय आणि हा टॉस करण्यासाठी मी आदरणीय आमचे पाहुणे प्रशांत भोईर मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. वैदेही 11 धामणगाव आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा नानकर. धामणगाव संघाचा कॉल छापाचा कॉल होता, परंतु काटा आलेला आहे. टॉस जिंकलेला नानकरनं. 3 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटलं हे कॉन्सेप्ट तुला? अंडर 24च्या मॅचेस आहेत, यंगस्टर क्रिकेटरना संधी देण्यात आलेली आहे. तुझं मत काय असेल याविषयी? खूप छान स्पर्धा आहे. आयोजन पण खूप छान आहे. नानकर संघाची सुरुवात कशी राहिली या सीझनमध्ये? 2 मॅच क्वालिफायला हारले आम्ही. म्हणजे चांगली सुरुवात आहे. शुभेच्छा असतील या स्पर्धेमध्ये. तुम्हाला टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करणार आहेस, काय माइंडसेट पर्टिक्युलर टार्गेट? 40 ते 45 धावापर्यंत आता प्रयत्न करू. अंडर 24 ह्या संघामधून खेळत असताना तुला काय वाटतं की कुठला असा बॅटर तुझ्या संघामध्ये जो चांगला खेळेल? भावेश आहे, चेतन आहे. भावेश आणि चेतनकडनं अपेक्षा आहेत. शुभेच्छा तुलाही असतील तर. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे आई एकविरा नानकरनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. वळूया आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच.
सामना सुरू होतो या ठिकाणी सलामीची जोडी 24 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. फर्स्ट बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू पिकअप शॉट ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. षटकारानं प्रणय ऑफ द मार्क होत असताना आणि या 6 धावांनी आपण पाहतोय संघाच्या धावानं आणि स्वतःच्या धावानं सुरुवात करत असताना ग्रेट स्टार्ट. प्रणयच्या बॅट मधून षटकार तुम्हाला बघायला मिळाला. खराब चेंडू होता, अकूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याचा योग्य समाचार आपण यावेळेला बघितला. नेक्स्ट बॉल यावेळेला स्लाइस करण्यात आला स्ट्रेट टू द पॉइंट आणि फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर विकेट, पलटवार गोलंदाजांचा आपल्याला बघायला मिळाला. चांगला पलटवार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. षटकार आल्यानंतर विकेट क्लेम करत असताना गोलंदाज ज्या विकेटची गरज होती पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल. विकेट आल्यानंतर पलटवार करत असताना गोलंदाज ही वापसी गरजेची आहे, कारण ज्या वेळेला तुमच्याकडे कमी धावा असतात वाचवण्यासाठी त्यावेळेला अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचे आहे आणि सध्या ती गोलंदाजी सुरू केली मैदानाच्या आत. षटकारानंतर चांगला पलटवार तुम्हाला बघायला मिळाला. ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा ऑन साइड ला स्लॉग हिट. ये भी जाएगी मैदान के बाहर 6 रन. मॅक्सिमम 6 धावा या ठिकाणी मिळाल्या. स्लॉग हिट, स्लॉग स्वीप, ग्रेट शॉट. प्रज्वलच्या विरोधात कमाल केली आपण पाहतो यावेळेला. दुसरा सिक्सर. अर्धा रस्ता आता पार झालेला आहे. 12 धावा. पुन्हा एकदा प्रज्वल. यावेळेला आपण पाहतोय थोडंसं कमी गतीने बॉल टाकला. व्हेरिएशन बघायला मिळालं. प्रणव समोर लेग बायचा इशारा येतोय आणि तसे आपण अंडर-24चा विचार केला तर अलीमगड ताकदवान संघ आपल्याला बघायला मिळतोय. यंगस्टर हेच जर खेळाडू सर्व ग्रामीणचं प्रतिनिधित्व करतात. हिमांशू असेल, प्रणव असेल, प्रणय असेल, इवन अमितला तुम्ही पाहतात, हे सगळे खेळाडू ग्रामीण फॉर्मॅटमधूनही खेळतात आणि त्याचा कुठेतरी आता एक्सपिरियन्स आणि तो फायदा या मॅचमध्ये बघायला मिळाला. फुल टॉस बॉल. यावेळेला सर्व बॅटनं व्ही मध्ये बॉलला पाठवले लॉंग ऑनला. एकच धाव इथे मिळेल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 14. येणारे 12 बॉल शिल्लक. 10 रन्सची गरज असेल. जय बजरंग चषक सध्या तुमच्या समोर. यानंतर एकविरा नांदकर विरुद्ध वैदे 11 धामणगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकून नांदकर संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो एक चौकर संघ आहे. 12 बॉल आणि 10 रन्सची गरज आहे. आकाश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. बॉलिंग मार्कवर समीर ठाणगे, मिथुन आज संघाला बाहेरून चेअर करतात आणि थोड्याच दिवसात त्यांची स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. पीटीसी मधील एक मोठी स्पर्धा म्हणून जय हनुमान वाहुली चषक आपण पाहत असतो प्रत्येक वर्षात. आकाश
कॅप्टन आकाश बॉलिंग मार्कवर. आकाशचे इंटरव्ह्यू फार चर्चेत असतात प्रत्येक वेळेला, परंतु आता गोलंदाजी चर्चेत येणार का? फुल टॉस बॉल, चांगला फटका मिड ऑफला, फिल्डर कडनं झाली मिस्टेक, कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटला आणि आपण पाहतोय जीवन दान मिळाला तो हिमांशू पाटीलला. या मॅचचा आपण जर विचार केला तर तुमच्याकडे अगोदर स्कोर कमी आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये कॅचेस पकडाव्या लागतील, तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तेव्हा तुम्ही बॅक कराल. पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. आकाशच्या विरोधात आकाशी फटके पाहायला मिळणार का? प्रणवनं एक सिक्सर आतापर्यंत मारलाय आणि दुसरा देखील षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. कमाल टायमिंग होतो फटक्या मागे. बॉलला सरळ पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. हे पहा, पीक केलं, फक्त लेंथला पीक केलं आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावांकरिता हा षटकार आला आणि ह्या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहत आहात स्कोर कार्ड वरती 21 धावा. विजयाच्या समीप, विजयाच्या नजदीक आता संघ या ठिकाणी पोहोचला. झरीमरी अलीमगढ आणि इथे लोव फुल टॉस, मॅच फिनिश. सामना या षटकारानं जिंकला. षटकार आला प्रणवच्या बॅट मधून. अभिनंदन झरीमरी अलीमगढ अँड हार्ड लक टीम जय हनुमान वाहुले. तर वळूया आपण सामनावीराचा पुरस्कार यावेळेला देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर अलीमगढ एक्सप्रेस हिमांशू पाटील. 1 ओव्हर 1 धाव